नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर शादी का झांसा देकर पड़ोस की ही युवती के साथ जबरन संबंध बनाया। पीड़ित युवती ने की पुलिस से शिकायत, आरोपी युवक पुलिस हिरासत में, जेल रवाना। ऑरेंज सिटी नागपुर में पांचपावली थाना क्षेत्र में शादी का झांसा देकर पड़ोस में रहने वाली युवती के साथ जबरन शारीरिक संबंध बनाया। शादी का दबाव बनाने पर युवती को डरा धमकाकर शादी से इनकार कर दिया। प्राप्त जानकारी के अनुसार पीड़ित युवती और युवक एक ही बस्ती में आसपास रहते हैं। युवती क्षेत्र के ही एक दवाखाने में परिचारिका है और युवक महानगर पालिका में कर्मचारी है। युवती और आरोपी के बीच सालों से दोस्ती थी। दोस्ती प्रेम में बदलते देर नहीं लगी। आरोपी ने युवती को शादी का झूठे सपने दिखाकर अलग अलग जगह ले जाकर जबरन शारीरिक संबंध बनाए। जब ये बात परिसर के लोगों को और पीड़ित युवती के परिवार में पता चली तो युवक से बात करने गए युवक ने शादी से साफ इनकार कर दिया। आखिर में कोई रास्ता न निकलते देख युवती ने पांचपावली थाना में आरोपी युवक की शिकायत की। पुलिस ने पीड़ित युवती की शिकायत पर मामला दर्ज कर आरोपी युवक को हिरासत में लिया। आगे की जाँच पांचपावली पुलिस कर रही है। इंडिया न्यूज 28 के लिए नागपुर से संवाददाता रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। मागील 12 वर्षापूर्वीपासून एक मुलगा एक मुलगी म्हणजे ती 36 वर्षाची बाई आणि 34 वर्षाचा माणूस यांचा मागील 12 वर्षाचा प्रेम संबंध सुरू होता। एकाच मोहल्ल्याचे, एकाच जातीचे, एक दुसऱ्याला चांगली ओळखी असलेले, तर त्याच्यात प्रेम संबंध, त्याच्यानंतर लग्न करू असं एक दुसऱ्याला आश्वासन दिले। त्याच्यानंतर पोरांनी शारीरिक संबंध सर्व सुरूच होतं त्यांचं। त्याच्यानंतर लग्नाची जेव्हा वेळ आली, पोरीने विनंती केली किती दिवस चालायचं असं। त्याच्यावरून तिचं विनंतीला नकार दिला की लग्न करायचं नाही असे म्हणाले नाही। पोलीस स्टेशन येऊन पीडितेने रिपोर्ट दिलेली आहे त्या आरोपी विरुद्ध। तर आपण त्या 69 नवीन कायद्यानुसार BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला, आरोपीला अटक केलेला, तपास सुरू आहे। प्रेम प्रकरणात असं आहे, प्रेम प्रकरण सर्व अगोदरच सर्व काय झालेलं आहे, त्याच्यामुळे तोच कारण नाही की परत तो तर नकार दिलेला आहे। ते मोबाईलच्या जमान्यात बरीच ही पिढी बिघडलेली आहे। मुली मुलांचं ओळखी, इंस्टाग्रामवर ओळखी, फेसबुकवर ओळखी, त्याच्यावर प्रेम संबंध, त्याच्यानंतर मग अनैतिक संबंध, ह्या ज्या संबंधाचा प्रकार आहे। जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुला मुलीने असे अवेअरनेस राहणं गरजेचं आहे, जागृत राहणं गरजेचं आहे। असे जे ठोकर आहे, असे जे धोका आहे ते मुलींनाच भेटते। त्याच्यामुळे समाजातल्या मुलींनी किंवा महिलांनी अशा गोष्टीपासून दूर राहावे, सुदृढ समाजासाठी या गोष्टी टाळावे, जेणेकरून असे धोके होतात, वारंवार असेच गुन्हे येतात। त्याच्यामुळे महिला मुलींनी सतर्क राहावे, अशा भूलथापांना बळी पडू नये। नोकरी असो, लग्न असो, कुठलेही आमिष असो, अशा याच्यात बळी पडू नये। बळी पडल्यानंतर पीडितेला न्याय भेटल जरूर आहे, परंतु हे घटनाच घडली नाही पाहिजे, त्याच्यासाठी जागृत राहावे। जर असं चूक झाली, पुरुषांनी धोका दिला तर त्यांना आतमध्ये होते आणि हे गुन्हा आहे, गंभीर गुन्हा आहे।